देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर त्यांच्या घरी आपण बघू शकतो या ठिकाणी शुभेच्छा देणाऱ्यांची प्रचंड मोठी गर्दी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही भाजपचे कार्यकर्ते आहे, काही त्यांचे मित्रमंडळ आहे आणि हातामध्ये बुके घेऊन फडणवीसांच्या भेटीची प्रतीक्षा हे सगळे कार्यकर्ते करत आहेत। शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत। आजच एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग जो आहे तो मोकळा केलेला आहे आणि एकूणच महायुती मध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळजवळ निश्चित झालेलं आहे आणि त्यानंतर फडणवीस यांच्या नागपुरातील खाजगी निवासस्थानी ही कार्यकर्त्यांची गर्दी आपण बघू शकतो। शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी या ठिकाणी आहेत। हातामध्ये बुके घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। काय सांगणार? आमचे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवाभाऊ यांना भेटण्यासाठी आम्ही पूर्ण नागपूरचे कार्यकर्ते आले आहे इथे आणि भाऊंना आता शुभेच्छा देणार आहे आणि सर्वांची शुभेच्छा आहे की भाऊ लवकरात लवकर सीएम पदाची शपथ घेतली पाहिजे। बादल राऊत आपल्यासोबत आहे। बादल, शुभेच्छा देण्यासाठी गर्दी कार्यकर्त्यांची? सर 100% आम्हाला अतिशय आनंद आहे आणि युवा मोर्चाचे समस्त पदाधिकारी उत्साहात आहे। आता आम्ही नुकतंच साहेबांना शुभेच्छा देण्याकरताच इथे सगळे जमलो आहे। मार्ग मोकळा झाला फडणवीसांचा? मार्ग मोकळा आहे आणि आमची आता उद्या रुद्राभिषेक होता। सन्माननीय देवेंद्रजीसाठी सातत्याने पूर्ण महाराष्ट्रभरात देवाची पूजा अर्चना सातत्याने केली जात होती आणि आमची तनामनातून इच्छा आहे की सन्माननीय देवेंद्रजी या ठिकाणी मुख्यमंत्री झाले पाहिजे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे बघा, बुके घेऊन हे कार्यकर्ते आलेले आहे आणि मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी आहेत। एकनाथ शिंदे यांनी जे आहे पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा केला आणि त्यानंतर त्यांच्या घरी कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।